राम नारायण राम हे आपण सर्वांनी चांगलेच समजले आहे की आकाशाने निसर्गाची निर्मिती केली, सृष्टीची निर्मिती केली आणि सृष्टीतूनच आपण सर्व आलो आहोत। हे सर्व एकमेकांशी जोडलेले आहे। याच सर्वांतून आपल्याला ऊर्जा मिळते, आपले चैतन्य जागृत होते, आपला विवेक निर्माण होतो। मनुष्य जे काही करतो ते योग्य आहे का अयोग्य हे आपला विवेक आपल्याला सांगतो। आपल्या आत एकवटलेला आपला विवेकच आपला मन आहे, तो आपल्याला सर्व काही सांगतो। जेव्हा आपण काहीतरी चुकीचे करतो तेव्हा आपला विवेक आपल्याला जागृत करतो की हे काम चुकीचे आहे, ते करू नये। हे जे महाकाश आहे त्याबद्दल आपण विचार करत नाही किंवा मनाशी विचार करत नाही की हे आकाश का आहे। आकाश शाश्वत आहे आणि अनादी काळापासून आहे। आकाशाची निर्मिती कोणीही करू शकत नाही, तो होता, तो आहे आणि तो कायम राहील। आकाशच परमेश्वर आहे, अल्लाह आहे, गॉड आहे। आकाशच सर्व काही आहे आणि सर्वशक्तिमान आहे। आकाशाने इच्छा व्यक्त केली की मीच सृष्टीसह राहीन आणि मी स्वतःला विविध रूपांत पाहण्याची इच्छा करतो। आकाश स्वतःला पाहू इच्छित होते आणि स्वतःला अनुभवू इच्छित होते, म्हणूनच त्यांनी सृष्टीची निर्मिती केली। अंतराळात अनंत तारे, सूर्य, नक्षत्रे आहेत। पृथ्वीवर राहणारा माणूस या सर्वांची गणना करू शकतो का? हे तर अशक्य आहे। अंतराळाची खोली किती आहे, लांबी रुंदी किती आहे, कोणी ते मापू शकतो का? आपण सर्व फक्त अंदाज लावू शकतो, पण यांना गणू किंवा मापू शकत नाही। म्हणूनच हे अनंत तारे, ग्रह, नक्षत्रे जे अंतराळात उत्पन्न झाली त्यांची रचना सर्व आकाशातच झाली आहे। कोणत्याही माणसाने त्यांची रचना केली नाही। आकाशच आदिवेद आणि अनादी वेदाच्या संपूर्ण पुस्तकाचे रूप आहे। हे पुस्तक खरे पुस्तक आहे, मानवी निर्मित नाही। या पुस्तकात अनंत पृष्ठे आहेत। ह्या पृष्ठांमध्ये अनंत तारे आणि ग्रह नक्षत्रे आहेत। प्रत्येक ग्रह नक्षत्रामध्ये पंचभूतांचा समावेश आहे। हे सर्व नक्षत्र जेव्हा बनले तेव्हा ते पंचभूतांपासूनच बनले। त्यात पाणी आहे, ऊर्जा आहे, वायू आहे, सर्व काही आहे। ह्याच सर्वांतून निसर्ग उत्पन्न झाला आहे आणि आपण सर्व बनले आहोत। ह्याच्या ऊर्जापासून आपला मस्तिष्क, विवेक, मन निर्माण झाले आहे। हे विवेक आणि चैतन्यच आपल्याला जीवन जगण्याचे योग्य मार्गदर्शन देतो। हे विवेक आपल्याला वेळोवेळी जागृत करतो जर आपण काही चुकीचे करत असू तर। आपले मन आणि विवेक आपल्याला योग्य आणि अयोग्य यामध्ये भेद सांगतात, तसेच आपल्या संपूर्ण विकासात मदत करतात। माणूस प्रत्येक अडचण, त्रास, भय, भीती यापासून मुक्त होऊ शकतो जर तो स्वतःला ओळखेल आणि निसर्गाशी जोडेल। त्याचबरोबर राम नारायण रामचा जप करा। राम नारायण राम या नामामध्ये एक शांती आहे, एक शक्ती आहे जी तुम्हाला ऊर्जा देते, तुमचं कार्य पूर्ण करण्यासाठी तुम्हाला सक्षम बनवते। राम नारायण राम एक असे नाम आहे ज्याचे जप केल्यावर आपले स्वतःशी साक्षात्कार होऊ लागतो। जगात अनेक असे लोक आहेत ज्यांनी राम नारायण रामाशी जोडले जाऊन केवळ स्वतःचेच नव्हे तर समाजातील इतर लोकांचेही कल्याण केले आहे। राम नारायण राम नामामध्ये एक अशी शक्ती आहे ज्याने संपूर्ण सृष्टीला आपल्या आत सामावून घेतले आहे। राम नारायण राम नामाने जोडले जाताच तुम्हाला कळेल की जीवनातील अडचणी कशा दूर होऊ लागतात आणि वास्तव आणि आनंद कसे तुमच्या जीवनात येतात। फक्त विचार करून, हातावर हात ठेवून बसल्याने जीवन सार्थक होत नाही। जीवन सार्थक होते ते कर्म करण्याने आणि राम नारायण राम नामाशी जोडल्याने।